नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। श्रीराम मांसाहार करायचे याचा आव्हाडांनी पुरावा द्यावा असं म्हटलेलं भाजपच्या राम कदमांनी। आव्हाडांच्या वक्तव्यावर ठाकरे आणि राऊत गप्प का असा सवाल देखील राम कदम यांनी विचारलाय। राम कदम आव्हाडांविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार आहे। भाजपचं जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आंदोलन हे सुरू आहे। तरी दृश्य आपण पाहताय, भाजप ही आव्हाडांच्या वक्तव्याच्या विरोधात आक्रमक झालेली आहे आणि आव्हाडांचा निषेध या ठिकाणी केला जातोय। भाजपचे कार्यकर्ते हे घाटकोपरमध्ये एकत्र आले आणि यावेळेला आव्हाडांच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली, आंदोलन करण्यात आलं आणि यावेळेला राम कदम यांनी भाजपची आक्रमक भूमिका सुद्धा मांडलेली आहे। राम कदम आव्हाडांच्या विरोधात एफआयआर दाखल करणार आहेत। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक तपशील जाणून घेणार आहोत। कृष्णा, उर्शिला आपण पाहतोय की जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजपकडून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत। शिवाय राम कदम हे घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये सध्या पोहोचलेले आहेत, त्यांच्यासोबत भाजपचे सगळे पदाधिकारी सुद्धा आहेत आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये भाजपकडून घोषणाबाजी केली जाते आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून अटकेच्या कारवाईची मागणी जी आहे ती राम कदम यांनी केलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याच्या आधारावरती त्यांनी पुरावा द्यावा आणि त्यानंतर मग त्यांनी बोलावा, अशा पद्धतीची सुद्धा प्रतिक्रिया राम कदम यांनी थोड्या वेळापूर्वी दिलेली होती। आणि आता आपण पाहतोय भाजपचे सगळे पदाधिकारी हे पोलीस ठाण्याच्या बाहेरच घोषणाबाजी करतात आणि थोड्याच वेळामध्ये राम कदम हे पोलीस ठाण्यात जातील आणि त्यांच्या विरोधामध्ये तक्रार सुद्धा देतील। मात्र पोलीस जितेंद्र आव्हाड यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या तरी पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजपकडून घोषणाबाजी सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये राम कदम हे आतमध्ये जाणार आहेत। मात्र जितेंद्र आव्हाड यांच्यावरती कठोर कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे। जाणून बुजून अशी वक्तव्य केली जात आहेत असाही आरोप त्यांनी केलेला आहे। नक्कीच कृष्णा, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा। तर भाजपचे कार्यकर्ते हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आव्हाडांच्या विरोधात आणि आव्हाडांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा केली जाते। पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी राम कदम हे आता जात आहेत आणि एफआयआर आपण दाखल करणार आहोत अशी माहिती राम कदम यांच्याकडून देण्यात आलेली आहे। आव्हाडांच्या वक्तव्यानंतर आता ठाकरे आणि राऊत हे गप्प का असा सवाल देखील राम कदम यांच्याकडून विचारण्यात आला आणि सामनातून आज कुठलीच भूमिका का मांडली गेली नाही असा सवाल देखील राम कदम यांच्याकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। श्रीराम मांसाहार करायचे याचे पुरावे आव्हाडांनी द्यावेत असे देखील राम कदमांनी म्हटलेलं आहे। धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।